तर इकडे पाळधीतील जाळपोळीच्या नुकसानीची महसूल विभागाच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे। राड्यादरम्यान काही वाहनांसह 4 ते 5 दुकानं जळून खाक झाली होती। नुकसानीची महसूल विभागाच्या पथकाकडून पाहणी आणि पंचनामे देखील करण्यात येत आहेत। नुकसानग्रस्तांना लवकर मदत मिळवण्यासाठी प्रशासनाकडे अहवाल पाठवणार आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जळगावच्या पाळधीत 2 गटात राडा झाल्यानंतर या ठिकाणी जाळपोळ करण्यात आली होती आणि यात 4 ते 5 दुकानं जी होती ती समाजकंटकांकडून जाळण्यात आलेली होती। ही जी दुकानं आहे या जाळपोळीचं या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जे आहेत महसूलच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने पंचनाम्याची प्रक्रिया पार पडलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, जाळपोळ तोडफोड झालेली आहे, त्या सर्व गोष्टींची महसूलचे पथकाच्या वतीने पाहणी केली जाते आहे। यामध्ये तहसीलदार असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील यांच्या ज्या महसूलच्या पथकाच्या माध्यमातून जी आहे या ठिकाणी ती पाहणी केली जाते आहे। नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठीचा लवकरात लवकर अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठवण्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी महसूल प्रशासनाकडून केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकम सह किशोर पाटील, TV9 मराठी,